तर मातीची चूल कशी बनवतात मावशी थांबा चूल दाखवूया तुमची तिने मागणं बोलवले बघा तुम्हाला जा तर हे बघा मस्तपैकी असं मोठा भोपळा आलेला आहे ह्याच्याकडे आमच्याकडे संक्रांतीला अशा घाऱ्या करतात भोपळ्याच्या गुळ घालून. हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आजचा दिवस मला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत. चला तर कामाला सुरुवात करूया. काल गावाकडे भोपळा आलेला आहे कारण संक्रांतीला घाऱ्या करायच्या असतात आमच्याकडे म्हणून. इकडे फुलं पण काढून आणलेले देवपूजेसाठी. फ्लावरची भाजी केलेली आहे. आता चपाती बनवायची. चपाती बनवते त्यानंतर देवपूजा करायला घेते. चला चपाती बनवूया. मोठ्या चपात्या असतात. चला माझ्या चपात्या झालेले शेवटची चारीची चपाती केलेली सकाळ भिजत पाण्यामध्ये भिजत ठेवलं की निघते पण पटकन. चपाती भाजी आणि पहिल्यांदा मशीन लावून दिलं कारण कधी काल लिक्विड नव्हतं त्यामुळे काल काय लावलं नाही. रात्री आणलं म्हटलं रात्री राहू द्या मशीन लावायचं. तर आज मला 2 किंवा 3 वेळा लावायला लागेल. मशीनला कपडे लावलेले तोपर्यंत कधी पहिल्या मशीनचा गाणं व्हायचोपर्यंत झाडून मारून दिलं. आमच्याकडे आज कधी पावसाचं वातावरण आहे. अगदी म्हणजे असं ढगाळ वातावरण झालं. ऊन नाही वारं सुटले आणि असं ढगाळ वातावरण झाले म्हणजे आता थोड्या वेळात पाऊस येईल असं वातावरण झालं.
भोपळ्याचं केवढं मोठं झालं. आता पसरतंय बघा आता काय. त्याला पाणी आलंय तोपर्यंत पाणी भरून घेतले. आता ही देवाची कळशी भरून घेते आणि तुम्ही 5 फळांचे 5 ढाळं आणा त्याच्या झाडांची ती जाऊन आणा तुझ्यासाठी. चला पाणी आलंय तोपर्यंत नाही देव पण चांगल्या पाण्याने आता घासून घेते आणि कळशी पण भरून घेते. चारलीला आज आंघोळ घालायचे. मातीत घाण झालाय सगळं. बाळमामांची मूर्ती आहे. बाळमामांची मूर्ती. हाँ हाँ करा करा पानं घेतो. हे चिकूचं घेतले. करा चपाती. मी पानं न्यायला आलोय. केळे घड पिकला. हाँ हाँ त्याला अजून आगने आंब्याची पानं बघा. हा या असं काय बघा केवढ्या वर आहे. नजर हटी दुर्घटना घटी. साप असतात तिकडे. पानं घेऊया. 1 2 3 अरे गावलं. आंब्याची झाली आहे. चिकूचं झालं. आता उंबराचं पलीकडं आहे दुसऱ्या ताईंच्या दारात.
आणि पेरूच आपल्या इथलं देऊया. हा राहीचं रामफळीच नव्हे, काय म्हणतात त्याला, विसरलं. अंजीर अंजीरचं झाड. अंजीरचं झाड आहे पानं. काकू जातो म्हटलं. चूल आणलीस हा काकू? चूल आणल्या बघा. ते कुंभारांच्या मावशी आल्यात चूल घेऊन. काय हातात काय बाया हात भरलाय केळी आणि ते झाडाची पानं. काय ते अनारसाचं पीठ होय. नंतर आता आणा. घरात केलं सा? आमच्या गावाकडं असं असते बघ, काय पण करू देत, एकमेकाला देतात. आता अनारसाचं पीठ पण येणार आहे त्या काकीने घरात केलेलं. मस्तपैकी संध्याकाळी अनारस करूया. चला बाबा आता फुलं पूजा करून घेऊया. हे काय कधी पीठ खराब होत नाही, कधी पण केलं तर चालतं. हे काय कधी खराब होत नाही, तर मग असंच फ्रीजमध्ये ठेवून देते. जेव्हा कधी तण होईल तेव्हा करते, म्हणजे कधी दोघं पण पोरं खाते. जेव्हा मांडून झालेलं आहे माझी, इकडे कधी डाळीचा कुकर ठेवला आहे आणि सरबत करायला घेतलं आहे. ह्यासोबतच कधी आजचा ब्लॉग पण इथंच बंद करते. पुन्हा भेटून नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.